हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भुजबळांच्या नेतृत्वातल्या बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शिंदे समिती रद्द करण्याचा ठराव। 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा तर महाराष्ट्रात यात्राही काढणार। एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगतंय, दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला जातोय। भुजबळांचा आपल्याच सरकारला घरचा आहे। ओबीसींच्या टक्क्याला कुठेही धक्का लागलेला नाही, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भुजबळांचा गैरसमज चर्चेनं दूर करणार असल्याचीही प्रतिक्रिया। मराठा आरक्षण कायद्याप्रमाणेच दिलं गेलंय, इतरांना धक्का नाही, शिंदेचं स्पष्टीकरण। नेत्यांना 2 समाजात द्वेष न पसरवण्याचंही आवाहन। प्रकाश आंबेडकरांकडून एका बाजूला शिंदेच्या निर्णयाचं कौतुक तर दुसऱ्या बाजूला घेतलेला निर्णय चूक असल्याचीही प्रतिक्रिया। ओबीसी मेळाव्यातून भाजपवर टीकास्त्र। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडी चौकशी होणार। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज सुनावणी। विधानभवनामध्ये 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार तर सुप्रीम कोर्टामध्ये जयंत पाटील विरुद्ध नार्वेकर प्रकरणामध्ये सुनावणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। गोकुळ दूध संघाचा विकास कामांचा आढावा घेणार। अजितदादांकडून गंगावेश तालमीची पाहणी। मनोज जरांगे आज रायगड दौऱ्यावर जाणार। उद्या रायगडावर शिवरायांचं दर्शन घेणार। आमच्या लढ्याला यश, मात्र जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, मनोज जरांगेंची भूमिका। 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलेलंच नाही, जरांगेंचं मोठं विधान। मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं त्या नव्या असल्याचाही दावा। ओबीसीना कोणताही धक्का लागलाच नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा दावा। 54 लाख नोंदींपैकी अनेक नोंदी जुन्याच असल्याचंही विधान। लोकांमध्ये नोंदींवरून संभ्रम असल्याचं संजय राऊतांची प्रतिक्रिया। गरिबांच्या आरक्षणावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला, आता कुठे गेले शिंदे फडणवीस अजित पवार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सरकारला सवाल। पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील बीडमध्ये एकाच मंचावर। भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊतांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये पंकजा मुंडे आणि जरांगे एकत्र। नितीश कुमारांची 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी शपथ तर उपमुख्यमंत्री पदाचा महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये कायम। भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। नितीश कुमारांची भाजपसोबत तिसऱ्यांदा घरवापसी। 5 वर्षात 3 वेळा 3 वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री। इंडिया आघाडीमध्ये आलबेल नसल्यानं निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया। खासदार इम्तियाज जलील यांचे सावरकरांवरील वक्तव्य वादात। जलील यांचं विधान मतांच्या तुष्टीकरणासाठी, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया तर जलील आणि भाजपचं अंतर्गत संगनमत असल्याचा राऊतांचा आरोप। अटल सागरी सेतूला वाहन चालकांचा चांगला प्रवास। अटल सेतूवरून 10 दिवसामध्ये 3,09,034 वाहनांचा प्रवास, त्यातून 6,15,23,000चा महसूल। एमएमआरडीएची माहिती। पुण्यात थंडीचा जोर कायम, किमान तापमान सरासरी 14 अंशांवर। पुढील आठवड्याभर थंडी राहण्याचा अंदाज। भिवंडीमध्ये काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार। पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याची महापालिकेची माहिती। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 150 ते 400 रुपयांचा दर। लागवडीचाही खर्च निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला बिग बॉस सीझन 17चा विजेता तर अभिषेक कुमार उपविजेता। मुनव्वरला 1 कार आणि 50 लाखांचं बक्षीस। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।